इम्तियाज जलीलच्या घरावरती चिखलफेक करायला चाललंच होतं आणि तो इतका घाबरून त्याने पोलीस बंदोबस्त बोलवला, त्याचे संघटनेचे लोक बोलवले, दारासमोर ठेवले त्याच्या आणि आम्हाला येण्याकरिता नाकाबंदी त्यांनी जालन्यापासून लावली। नाकाबंदी दरम्यानमध्ये आम्हाला बदनापूर इथे पोलिसांनी आम्हाला अटक केलेली आहे आणि तो आम्हाला म्हणतो वडापाव खाणारे कार्यकर्ते। वडापाव तर खातो ना आम्ही, स्वाभिमानाने खातो आणि तो बिर्याण्या खाऊ घालू दारापुढं लोक उभा केले, घाबरला तो आम्हाला। इथे ताकद आहे आमची। का अभद्र भाषा वापरली? अभद्र म्हणजे तो दलिताच्या मतदानावरती एक वेळा आमदार दुसरी वेळा खासदार झाला, त्यानंतर दलित समाजाचा पालकमंत्री संभाजीनगरचा झाला, हे त्याच्या पोटात दुखायला लागलं आणि त्याला खतपाणी कोण घालत हे आम्हाला काही अजून कळालं नाही। त्याला आम्ही जा विचारण्याकरिता जात होतो। पोलिसांनी मदत अडवलेलं काय सांगा? काय आता पोलीस प्रशासनाचं आपण हेच करतो ना, कधी मान सन्मान अडवलं तर त्यांचं अभिनंदनच आहे। तुम्ही काय सांगा? इम्तियाज जलील साहेबांनी मागच्या कितीतरी वर्ष